महत्वाची आहे। अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। तर हल्ला पूर्वनियोजित कट होता। पोलीस दोषींवरती योग्य कारवाई करतील। स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। हल्ल्याचा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। गेवराईमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही गटात राडा झाला होता। दगडफेक झाली होती, गाड्यांची तोडफोड देखील, मारहाण देखील झाली होती आणि याच दरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई या कार्यालयामध्ये घुसून 8 ते 10 जणांनी पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता। ही दृश्य आपण बघू शकतो। ज्या दिवशी हल्ला झालेला आहे त्या दिवशीची ही दृश्य आहेत। सीसीटीव्ही कॅमेरामध्ये संपूर्ण प्रकार हा कैद झालेला आहे आणि याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आता या प्रकरणाचा सखोल असा तपास केला जाणार आहे। अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांच्यावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही आपण पाहतोय। विधान करून वातावरण बिघडेल कसं, हा नितेश राणेंचा प्रयत्न। मंत्री संजय शिरसाट यांची नितेश राणेंवर ही टीका आहे। राणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात की पर्यावरणाची हेच कळत नाहीये। तपोवन मधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी बकरी ईद वेळेस गप्प का, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला होता आणि त्याचवरती शिरसाटांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत। जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे। झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे, परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही। म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतात, हे कळायला मार्ग नाही। म्हणून असे स्टेटमेंट देऊन वातावरणामध्ये आणखीन बिघडेल कशी, हा त्यांचा प्रयत्न आहे। बातमी नाशिक मधून आहे। तपोवन वृक्षतोडी विरोधात आता मनसे आंदोलन करणार आहे। मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडून निषेध नोंदवला जाणार आहे। निषेध नोंदवण्यासाठी सर्व कलाकार देखील या आंदोलनात सहभागी होतील। तपोवनातील कमानीजवळ शनिवारी सकाळी 9:30 वाजता हे आंदोलन केलं जाणार आहे। नाशिक अहमदाबाद मार्गावरती ट्रॅफिक झालेला आहे। वाहतूक धीम्या गतीनं सुरू असल्याचं कळतंय। 10 ते 15 किलोमीटर पर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली, बघूया। नाशिक सुरत महामार्गावर असलेल्या पेठजवळील करंजाळी घाटामध्ये 2 वाहनांचा अपघात झाल्यामुळे जवळपास 16 ते 17 तासापासून करंजाळी घाटामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली होती। आता अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर घाटातील जी वाहतूक आहे ती आपल्याला संथ गतीने या ठिकाणी मोकळी होत असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही बाजूने येणारे जे ट्रक आहेत, अवजड वाहनं आहेत, ती या अरुंद घाटामध्ये अटकलेली होती आणि त्यामुळे हा अरुंद घाट असल्यामुळे या ठिकाणावरील वाहतूक कोंडी मोकळी होण्यासाठी मोठे अडथळा निर्माण होता। मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर ग्रामस्थ असतील, यांच्या माध्यमातून ही ट्रॅफिक कोंडी जी आहे ती फोडण्यात आलेली आहे। रात्रभरापासून या ठिकाणी जाम होता, त्यामुळे या ठिकाणी असलेल्या वाहन चालकांचे आणि अन्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल होत होते। रात्र जी आहे ती त्यांना याच ठिकाणी काढावं लागलेली आहे। मात्र आता वाहतूक जी आहे ती आपल्याला सुरळीत झाल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। पवन येवले, TV9 मराठी, पेठ, नाशिक। रोहिणी खडसे यांची मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची झाली। रोहिणी खडसे यांच्या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मुक्ताईनगरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नव्हता, तरीही रोहिणी खडसे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर, रोहिणी खडसे यांची मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची। माझं म्हणणं आम्ही स्थानिक वार्डातले बाकी गर्दी कमी करा।